स्वामी सांगतात, काय रे बाळा, खूप अस्वस्थ आहे. नवीन वर्ष येणार कसं जाईल, मनात खूप वादळ सुरू आहे. आजचा जो मी सल्ला सांगतो आहे तू तसा वाग, म्हणजेच तुझं नवीन वर्ष सुखात, आनंदात आणि खूप 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 असं ऐश्वर्यात जाईल. सर्वात आधी तुझ्या मनातला जो मळ आहे, जी घाण साठवलेली आहे, जे वादळ आहे ते शांत कर. ती घाण बाजूला कर आणि स्वच्छ डोळे उघडून माझ्या केंद्रात ये आणि तिथे 5-10 मिनटं बस आणि माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघ की तुला कसं वाटतं. शेवटचं काय असेल हे कधीच आपण ठरवत नाही बाळा, म्हणून आज आहे तो क्षण जगून घे. मनातलं बोलून टाक, माझ्यापाशी येऊ, क्षमा मागून घे, माफी मागून घे आणि मी इतरांशी प्रेम करेन असं मला माझ्याकडून वचन घेऊन घे. कारण जगणं आयुष्य हे गॅरंटी नसते आणि आयुष्य आपलं सुखाचं कसं घालवायचं हे फक्त आपल्या हातात असतं. आणि तोच सल्ला मी तुला देणार आहे. इतरांची वेलना करण्यापेक्षा आपण कसं वागतो ते आपण ठरवायचं. आपल्याशी वाईट वागणारा व्यक्ती जर आपल्याशी वाईट वागत असेल तर आपण त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न कर. तो तुझ्या एक थोबाडीत मारत असेल तर दुसरा गाल त्याच्या पुढे कर, म्हणजे त्याला लाज वाटेल आणि तो मागे सरकेल आणि तो म्हणेल, अरे हात माझ्या डोक्यावरचा निघाला, कारण मी याचा अपमान करत होता, तोच माझा अपमान करायला बसला आहेस. म्हणून तो बाजूला होईल आणि तुझा मार्ग मोकळा करेल. म्हणून आपण सत्याच्या मार्गाने चालत राहायचं. यश आपोआप आपल्याला मिळेल, आनंदही आपोआप आपल्याला मिळेल. आणि ऐश्वर, जिथं आनंद आपल्याला सुख असतं तिथं ऐश्वर आपोआप येतं. कारण की जिथे सुख, शांती, समाधान तिथे श्रीमंती येते बाळा. कोणी आपल्याशी कसे का वागेना, आपण नेहमी सगळ्यांशी चांगलं वागायचं. कारण जसे जसे कर्म तसे देतो फळ ईश्वर. या वाक्यावर विश्वास ठेवायचा आणि पुढे चालायचं. दुःख हे येत असतं कारण की ते आपले 7 जन्मापासून आपला पिछा करत असतं. ते आपल्या कुठल्या न कुठल्या जन्मात आपल्याला ते भोगावंच लागतं. या जन्मात तुझं काही मागच्या कर्माचे फळं असतील ते तुला या जन्मात भोगावे लागतील. बाळा, आयुष्याचा प्रवास हा कोणाचा सोपा नसतो आणि कधीच कोणाचा तो वाईटही नसतो. कोणाशी तुलना करू नको. जसाच आहे तसाच राहा. सत्य बोल, सत्य वाग. मी सदैव तुझ्या पाठीशी राहील हा विश्वास ठेव. कारण की तू माझ्या दरबारात आला आहेस ना, माझ्यावर विश्वास आहे, माझ्यावर श्रद्धा आहे, तर तुझी श्रद्धा वाया जाणार नाही, तुझा विश्वास कधी ढळू देणार नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे शब्द कधी विसरू नको आणि सातत्याने सेवा करत राहा. सेवेतच फळ मिळेल आणि हे नवीन वर्ष तुला आनंदाचं, सुखाचं, ऐश्वर्याचं, भरभराटीचं जाईल. तुझ्या मनातल्या सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण होतील. तुझ्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, ऐश्वर लाभेल. ते सदैव माझ्या सानिध्यात राहतील. शुभम भवतु. सुखी राहा, आनंदी राहा. माझा सदैव तुम्हाला आशीर्वाद आहे.